शॉपिंगचं म्हणजे किराण्याचं सांगितलेलंच आहे. डीमार्टमध्ये पण स्वस्त भेटतो. नंतर मार्केट यार्डचं दाखवलेलं तुम्हाला, तिथे पण स्वस्त भेटतो, भरपूर स्वस्त भेटतो म्हणजे तिथे. पण तुम्हाला ना एकाच ठिकाणी फळं पण पाहिजे आहे, फ्रुट्स पण म्हणजे फळं पाहिजे, भाज्या पाहिजे, किराणा पाहिजे, बाकीच्या दुसऱ्या वस्तू पाहिजे, घरगुती वस्तू पाहिजे, तर त्या सगळ्या एकदम स्वस्त भेटतात फक्त एकाच ठिकाणी स्टार मॉलमध्ये. तर तिथे चाललेली आहे. मला ना सगळे भांडे आहे ना 50% ऑफ चालू आहे, एकदम स्वस्त आहे स्टार मॉलमध्ये. शकता फ्रूट्स वगैरे. तर मी मिरची वगैरे इथूनच घेते नेहमी. तर यांची स्टारची मिरची खूप छान राहते, लाल आणि एकदम तिखट राहते. तर मग ही घेते. तर एवढी मोठी जोडी माठाची फक्त 10 रुपयाला आणि एकदम ताजा आहे, बघू शकता. म्हणून स्टार मॉलमध्ये एकदम स्वस्त आणि ताज्या भाज्या असतात. आहे तर मग मी घेते 36 रुपयाला बाहेर, 50 रुपये 55 रुपयाला भेटतो. हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर इथे मी व्लॉग एकदम उशिरा शूट करते, 4 वाजलेले आहेत. आणि मी तुम्हाला काय म्हणता शॉपिंगचं म्हणजे किराण्याचं सांगितलेलंच आहे. डीमार्टमध्ये पण स्वस्त भेटतो. नंतर मार्केट यार्डचं दाखवलेलं तुम्हाला, तिथे पण स्वस्त भेटतो, भरपूर स्वस्त भेटतो म्हणजे तिथे. पण तुम्हाला ना एकाच ठिकाणी फळं पण पाहिजे आहे, फ्रुट्स पण म्हणजे फळं पाहिजे, भाज्या पाहिजे, किराणा पाहिजे, बाकीच्या दुसऱ्या वस्तू पाहिजे, घरगुती वस्तू पाहिजे, तर त्या सगळ्या एकदम स्वस्त भेटतात फक्त एकाच ठिकाणी स्टार मॉलमध्ये. तर तिथे चाललेली आहे. मला ना थोडं काम आहे, 2-3 वस्तू घ्यायच्या आणि भाज्या म्हटलं फळं वगैरे बघेल, काकड्या वगैरे असं बघेल. कारण मशरूम आहे ना इतके स्वस्त भेटतात इथे. बाहेर मशरूम 60-60 रुपयाला भेटतात, तिथे फक्त 35 ते 36 किंवा 40 पर्यंतच भेटतात. तुम्हाला दाखवते आता किती काय भाव चालू आहे ते सगळं तुमच्यासोबत शेअर करतेच. तर आता आवरलेलं आहे, जीन्स घातली, मस्त टँकटॉप घातलेला आहे, कारण गरम होतं ना म्हणून मी टँकटॉपच घालते, असं कम्फर्टेबल होतं. आणि आता तिथे चाललेलो आहे आम्ही. म्हटलं जरा संध्याकाळी जाऊन येऊ, 2-1 वस्तू पण घ्यायच्या आणि काकड्या वगैरे घ्यायच्या. काकड्या असतील ना तर काकड्या पण घेणार. तर खूपच स्वस्त भेटतं, भाज्या इतकी फ्रेश भेटतं ना. आणि हां, तिथे फिश पाहिजे, क्रॅब पाहिजे, चिकन पाहिजे, मटन पाहिजे, ते सुद्धा ते नॉनव्हेज पण भेटतं बेसिकली. तर तुम्हाला ते सुद्धा घ्यायचं असेल तर तुम्ही ते सुद्धा घेऊ शकता तिथून. तर आता आवडलेलं आहे, केअर आणि विहार लावून देते, त्यांना पण घ्यायचे कारण आई नाही आहे ना घरी, त्याच्यामुळे. तर चला निघते तेव्हा बोलते. आता बॅग वगैरे घेते एखादी आणि शेजारी जुडिओ आहे, तिथे पण ट्राय करणार जाण्याचं. चला. तर इथे आता आम्ही चाललेलो आहे स्टार मॉलमध्ये. म्हटलं चला, खूप दिवस झाले गेलोच नाही आणि दाखवलं पण नाही, बहुतेक खूप दिवस झाले मी दाखवलंच नाही स्टार मॉलमध्ये. तर मला कसं माझा नंबर आहे ना स्टार मॉलमध्ये, तर मला ना असे त्यांचे डील्स येत राहतात नेहमी. म्हणजे आपण जेव्हा शॉपिंग करतो तेव्हा ते नंबर लिहिताना तर आपोआप आपल्याला डील्स वगैरे काय ऑफर आहे काही सगळं कळतं. तर आता किराण्यावर वगैरे खूपच ऑफर चालू आहे. किराणा तर करायचं नाही मला तिथे भाज्या आवडतात. नंतर आपलं मशरूम घ्यायचे, तिथले एकदम सगळ्यात स्वस्त नाशिकमध्ये मशरूम तिथेच भेटत असेल मला तर वाटतं. कारण बाहेर गेलं तर 50-60 रुपयाला मशरूमचं पॅकेट भेटतं, पण तिथे भेटतं आपल्याला फक्त 35-36 पर्यंत मिळतं. तर बघू आज कितीला आहे कळेलच. आणि मिरची वगैरे ते पण घ्यायचे, कारण मी ना मिरची घरी नाही करत, मिरची मी रेडीमेडच आणते नेहमी. तर मला स्टार मॉलमधली मिरची वगैरे खूप आवडते. त्याच्यानंतर आपलं डाळीचे वगैरे काय भाव आहे ते सुद्धा तुम्हाला सांगेल मी. आणि भाज्या पण दाखवेल, फळं पण दाखवेल. तर स्टार मॉलमध्ये म्हणजे सगळ्यात स्वस्त फ्रूट्स आणि एकदम फ्रेश फ्रूट्स असतात, स्वस्त पण असतात. आणि भाज्या पण एकदम म्हणजे जास्त करून लोक ना तिथे भाज्या फ्रूट्स वगैरे तेच घेण्यासाठी येतात. बाकी मग भांड्यांवर पण भरपूर ऑफर चालू आहे. तर तुम्हाला दाखवेलच मी पुढे गेल्यानंतर भांड्यांवर किती ऑफर चालू आहे, काय ऑफर चालू आहे ते सगळं शेअर करणारच आहे. तर आता कसं जायचं तुम्हाला सांगते मी. तर इथे आता आपण आलेलो आहे, गंगापूर रोडला आलेलो आहे आणि सरळ आपल्याला कॅनडा कॉर्नरकडे जायचं आहे. कॅनडा कॉर्नरकडून कॉलेज रोडकडे जायचं आहे. तर इथे तुम्हाला माहिती आहे गार्डन आहे साईडला आणि इथे डोंगरी वसतिगृह मैदान आहे, तिथे पण एक्झिबिशन लागलेलं आहे. तिथून सरळ जायचं आहे आपल्याला, एकदम स्ट्रेट जाऊन
आपल्याला कॉलेज रोडकडे वळायचं आहे. तर आता कशी रस्त्यांची कामं चालू आहे ना, तर जास्त समजत नाही लोकांना यायला. तर आम्ही ना पुढून जाणार आहे समोरून, जिथून पुढचा रस्ता येतो ना, टर्न येतो तिथूनच जाणार आहे. कारण ह्या साईडने ना रस्त्याचं काम चालू होतं. म्हटलं वैभवला बोलली की आपण सरळ पुढून जाऊ, आणि तसं सरळ पुढे गेलं की आपण डायरेक्ट कॉलेज रोडलाच निघतो. तर चला तुम्हाला दाखवते. तर कॉलेज रोड सगळ्यांना नाशिककरांना माहितीच आहे कुठे आहे. तर इथे पुन्हा गाडगे आहे, बघू शकता शेजारीच, आणि त्याच्याच पुढे गेलं की एक टर्न येतो, तिथून आपल्याला मध्ये वळायचं आहे. तर मध्ये टर्न आलाय, बघू शकता आपण मध्ये वळालो, आणि समोर सरळ जाऊन आपण आपल्या साईडला म्हणजे उजव्या साईडला वळायचं आहे. आणि आता उजव्या साईडला वळलं की आपण कॉलेज रोडच्या रस्त्याला लागू, आणि कॉलेज रोडच्या रस्त्याला लागून डायरेक्ट सरळ पुढे गेलं की श्रद्धा मॉल आहे. तर श्रद्धा मॉलमध्येच आपल्याला जुडिओ मॉल आणि स्टार मॉल पण आहे, जिथे रॉक अँड रोल वगैरे आता सगळ्यांना माहितीच आहे. तर त्याच्याच समोर आहे श्रद्धा मॉल. तर तिथे जाऊन आपल्याला स्टार मॉलला जायचं आहे. तर मी इथे बघते तर काय म्हटलं आपलं जिओ मार्ट तर सगळं बंद पडलेलं आहे, बघू शकता. तर बहुतेक नवीन काम चालू असेल, नाही तर मस्त होतं, मला खूप आवडायचं तिथे. तर तेच आता पुढे गेल्यानंतर सरळ गेलं की आपल्याला रॉक अँड रोल आहे. रॉक अँड रोलच्या पुढेच आपल्याला भेटणार आहे स्टार मॉल आणि जुडिओ. तर चला, तर इथे पुढे गेल्यानंतर बघू शकता माझा सनसेट पण छान झालेला आहे. आणि आता स्टार मॉल इथेच आहे समोर, तुम्हाला दाखवते. तर म्हणजे प्रत्येकाला माहितीच असतं, पण काहींना कसं माहिती नसतं. म्हटलं चला आज डायरेक्ट दाखवू, तुम्हाला सांगू पत्ता. काही नाही, एकदम सोपा पत्ता आहे. कॉलेज रोडला यायचा डायरेक्ट, आणि पुढे दिसतंय तुम्हाला स्टार मॉल. तर लोगो दिसत असेल मोठा स्टार मॉल आणि जुडिओ, बघू शकता. आलेली आहे जुडिओला, जुडिओला नाही म्हणजे स्टार मॉलला. स्टार मॉल पण आहे, जुडिओ पण आहे, त्यांचंच इथे टाटाचंच आहे कॉलेज रोडच्या. तर स्टार मॉल कसं यायचं तुम्हाला सांगितलंच मी. चला काय काय आहे बघू. काल मला त्यांचा मेसेज आला होता, म्हणजे आपला नंबर घेतला की सगळ्या ऑफर्स येतात आपल्या मोबाईलवर. तुम्हाला यायचं असेल ना कॉलेज रोडला, जुडिओ पण मिळेल, आणि त्या साईडला स्टार मॉल त्या बाजूला. चला आपण आता बघू. असं स्टार मॉल हे शकता, फ्रूट्स वगैरे, मँगो पण आले, बदाम काय 119 किलो, 199 रुपये, 199 रुपये आहे. 44 रुपये ते जे आहे ते खरबूज आहे, ते पण हां हां आपल्याकडे पण मिळतं ना ते ना. चल, तर बघू शकता भाज्या पण आहे फ्रेश फ्रेश एकदम. भांडे पण होलसेल 50% ऑफ आहे, बघू शकता भांडे पण. हां गेलो थांबत बघू. किती 700 रुपये, 99 700 ती वेगळी प्राईस आहे. बघू शकता फिश वगैरे पण भेटते, प्रॉन्स आहे. चला तर भाज्या नंतर येताना घेते. आता ना मला 1-2 वस्तू लागत आहे. उद्या बियाणं स्नॅक न्यायचं आहे का? हां घेऊ त्याला. हां 2 घेते. हे कोणतं पाहिजे फ्लेवर? हा रेड नाही, हा हा आणि हा ना, तोच 2 घेऊ ना. हे हां हां याला बास्केट घेऊन येते का ग? बास्केट. तर हे बियाणं स्नॅकला उद्या घेते. चला चलो बघू दे मला काय हे इथे डब्बी. इथे अशा पण वस्तू भेटतील तुम्हाला थोड्याफार. ऑइल ते सुद्धा खाण्याचं आहे वाटतं, हे ऑलिव्ह ऑइल आहे. तर बघू शकता 81 रुपये मोठ आहे. डाळ 78 रुपये ही, आणि तूर डाळ 120 आपण केलेली आहे घरी मस्त 85 रुपये किलो प्रमाणे. बघू शकता 45 रुपये प्राईस आहे. आणि मखाणा 985.
425ला. खोबरं वाटी. हे उडदाची डाळ काय 121 ने पापड करायची. 121 रुपये किलो, 125ची. बघू शकता. तर ही मिरची वगैरे इथूनच घेते नेहमी. तर यांची स्टारची मिरची खूप छान राहते, लाल आणि एकदम तिखट राहते. तर मग ही घेते. ह्यावर्षी म्हणजे मी दरवर्षी मिरची करतच नाही, फक्त मसाला करायला देते, ते पण कोल्हापूरला. आणि आता मिरची ही घेते स्टार मॉलची. तिला पडेल 55 रुपयाला. तर असं 2-3 वस्तू घेतल्या. आणि मुलांसाठी काहीतरी स्नॅक्सला पास्ता पण खूप स्वस्त आहे इथे. हा आहे मॅक्रोनी पास्ता. तर हे घेते. बस चला. तर बघू शकतो 50% ऑफ भांड्यांवर आहे. अशी आहे माझ्याकडे. मस्त आहे. होम किती जड हेवी एकदम. तर माझ्याकडे ह्या कड्या घेतलेल्या आहे मी ना, जिओ मार्टमधून घेतल्या होत्या. तर 300-350लाच घेतल्या. इथे आहेत 50% ऑफ आहे. बघू शकता इथे. म्हणजे 350लाच पडेल, 300-350ला. अशी आहे 250-300ला पडेल. इतकं जड आहे ना, हेवी. तर असे भांडे बघू शकता. मला भांडे पण बघायला भेटतील. इथे पनीरसाठी टिफिन, पनीर बनवण्यासाठी 50% ऑफ. सगळे भांडे 50% ऑफ आहे. बघू शकता. आता लक्षात आलं, हळद पण संपली. हळद पण घेते. हा असं तवा घ्यायचं आहे मला नंतर. 50% काय म्हणते किती. हा घेऊ ना माझ्याकडे. पनीर बनवायचं हे डब्बा. शेतावी बघू शकता 50% ऑफ आहे. हे 50% ऑफ चालू आहे. सगळे 50% ऑफ चालू आहे. मस्त तुम्ही येऊन घेऊ शकता. आता 1700चा आहे ना, तर हा तुम्हाला जाईल 700-800 पर्यंत जाईल. खूप छान राहतो हा तवा. नंतर हे भांडे सगळे 50% ऑफ आहे. हे इकडे छोटे छोटे भांडे, हे पण 50% ऑफच आहे. पण कशाला सॉसपॅन आहे हा. मग कशाला घेते? चहा करायला, पाणी तापवायला मस्त आहे मला. ते आहे ना माझ्याकडे तसा 199ला होम वनचा. नको मग ना. पण इथे आहे 50% ऑफ आहे हे. आणि इकडे पण आहे आपल्याकडे. जाऊ द्या नका. मला खरं वाट्या घ्यायच्या होत्या अशा. तर बघू शकता सगळं 50% ऑफ आहे हे सुद्धा. आणि वाट्या पण मस्त वाट्या घ्यायच्या होत्या मला. किती जड आहे, हेवी आहे. सगळे भांडे आहे ना 50% ऑफ चालू आहे. एकदम स्वस्त आहे स्टार मॉलमध्ये. चल कुठे डॅडी, कुठे? चल दिया ना तिला. आणि इथे ना हे सगळं एकदम स्वस्त आहे. आपलं लिक्विड वगैरे सगळं एकदम स्वस्त आहे. 75 रुपयाला. असं वाटतं याच आहे. 75 रुपयाला. हा पाहिजे किती बसायला. 899ची गाडी. याच्यामध्ये कोणती ठेवायची ना, भारी दिसत घरामध्ये ना. प्लांटर. हा नाही, हा प्लांटरच आहे, पण आपली दुसरी कुंडी याच्यामध्ये ठेवायची. जसं आता हे झाड आहे, हे बा असं मस्त आहे. आता 399ला आहे. आणि हे 199लाच आहे. मस्त आहे, छान आहे. असं बघू शकते 199ला. असं वाटतं का सिरेमिकचंच आहे, पण मस्त आहे. हा हे पाण्याच्या बॉटल्स आहे. तर पाण्याची बॉटल 149लाच आहे. 1 लिटर एक बॉटल 149ला आहे. आणि 99 रुपयाला बॉक्स आहे. काय चल चला. कुठे बस इकडे.
खेळणे पण बघू शकतो. बबलचे ते किया लिक्विड वगैरे हे सुद्धा एकदम होलसेल भावात मिळतं स्टार मॉलला. तर इथून हे किलियाचे आहे ना ते सुद्धा एकदम स्वस्त 99 रुपयालाच आहे. 216चं 99 रुपयाला आहे. हे काय म्हणतात भांड्यांचं 1 लिटरचं. तर असं स्वस्त भेटतं खूप. तर आता भाज्या वगैरे बघू. हां बघू शकता. आवळे हे शुगर काय म्हणतात ते स्वीट बटॅटो मस्त आहे. आवळे बघ कितीला आहे 120ला आवळे. आणि आवड कंटक हेच आहे ना आवळे कांडी स्मॉल बटाटे बघ. तर हे छोटे बटाटे आहे कितीला आहे काय माहिती. 45 रुपयाला म्हणजे कमी असते स्वस्त असते इथे. बघू शकता ही लाल लाल हे भाज्या आहे बघ. आहे तर मग मी घेते 36 रुपयाला बाहेर 50 रुपये 55 रुपयाला घेते. दोन घेते मी 2 मशरूम. बाकी जुकिनी वगैरे सुद्धा आहे. जुकिनी येलो जुकिनी ताज्या ताज्या भाज्या 14 रुपयाला आहे. लाल माठ आहे लाल माठ बघू शकतो. नंतर हिरवा माठ आहे वाटतं ही. बापरे केवढी मोठी जोडी आहे ही. एवढी मोठी जोडी माठाची फक्त 10 रुपयाला आणि एकदम ताजा आहे बघू शकता. म्हणून स्टार मॉलमध्ये एकदम स्वस्त आणि ताज्या भाज्या भाजी असतात ना. काकड्या बघायच्या होत्या बघू आता. इथे 18 रुपये के जी आहे काकडी. घेते मी. चल गोळा कर याच्यामध्ये टाक. मी गोळा करतो. इथे काकड्या मस्त ही चालेल. हां दाबून बघायची कडक पाहिजे कडक. हा खूपच हा खूप नको हे पण नको. ते काकड्या घेतलेल्या आहे बघू आता किती होता. पडलं किती रुपये पडलं दाखव. 30 रुपये. चल ठेव. कुठे आहे डॅडी. यांना घ्यायला पाठवलं कुठे गेला. आणलं का विहार चांगलं आणलं का दाखव. भरीव आहे ना. नाही हे नाही असं भरीव बघायचं. हे बघ असं. चल नको ते तर कियाला रडत होती यासाठी घेतलं. मग आहे ना तिचं स्कूल. तर इथे झालेली आहे थोडीफार खरेदी. म्हणजे मला ना मशरूम काकड्या वगैरे तेच घ्यायचं होतं. बाकीचे 1-2 वस्तू मिरची वगैरे बाकी झुडिओला होता शेजारी मी गेलेलीच होती. तेच हे आहे कपडे वगैरे ते तिकडचं झुडिओ माहिती तुम्हाला दाखवले ना तेच कलेक्शन आहे सगळं. तर त्याच्यामुळे मग मी काही शूट नाही केलं. मग आता चाललं आहे कारण उशीर पण होतो ना त्याच्यामुळे. तर अशा पद्धतीने स्टार मॉलला फ्रेश भाज्या आणि फळं फ्रेश एकदम मिळतात. आणि भांड्यांवर पण भरपूर ऑफर चालू आहे. 50% ऑफ चालू आहे. तर तुम्हाला घ्यायचे असतील तर तुम्ही तिथे पण येऊन बघू शकता भांडे. तर आता संध्याकाळचे वाजले बहुतेक 7 वाजले असते. तर स्टार मॉल मध्ये शेजारी आहे झुडिओ.
तर घरी आलो आणि तेच स्टार मॉलला गेलो होतो आणि जुडिओला पण जायचं होतं, म्हणजे गेलो एक चक्कर मारून आलो पण शूट काही केलं नाही कारण खूप सामान होतं आमच्याकडे. तर एवढं सामान आणलेलं आहे आणि भाजीपाला बघू शकता एवढा घेऊन आलेली आहे मी स्टार मॉलमधून. तुम्हाला दाखवलंच भाज्या वगैरे खूप फ्रेश आणि कमी प्राईजमध्ये मिळतात आणि फ्रेश पण मिळतात. तर बाहेरच मशरूम आहे ना 60-60 रुपयाला भेटतात, तर तिथे मी 36-36 रुपयाला आणलेले आहे. बघू शकता 2 पाकिट आणले मी मशरूम 30 रुपयाला घेतलेले आहेत. तर उद्या मस्त मशरूमची भाजी करणार. तर बघू शकता इथे प्राईस दिलेली असेल ना, ओरिजिनल प्राईस हां MRP 75 रुपये आहे याच्यावर, पण मग 36 रुपयाला भेटलेले आहे. बटन मशरूम, कारण मशरूम खावे चांगले असतात, तर त्याच्यामुळे मशरूम घेतलेले. मला तिथले ना मशरूमच जास्त आवडतात आणि कमी प्राईसमध्ये पण मिळतात, बाहेर खूपच महाग मिळतात. तर ते घेऊन आली. त्याच्यानंतर इथे मी ना कैरी घेऊन आलेली आहे. तर किती अर्धा किलो 30 की 25 रुपयाची. बघू शकता अशी मस्त. मला खूप आवडतात त्याची कैरीचे, म्हणजे लोणचं वगैरे असं करायला खूपच आवडतं. तर अर्धा किलो घेऊन आली. इथूनच त्याच्यानंतर ह्या 10 रुपयाच्या जुडी मेथीची ती घेऊन आलेली आहे. त्याच्यानंतर ह्या 30 रुपये किलो प्रमाणे काकड्या घेऊन आलेली तिथून. मला ह्या काकड्या खूप आवडतात कारण इतक्या गोड लागतात ना. तर मी नेहमी गेली ना स्टार मॉलमध्ये मशरूम आणि काकड्या घेते. आणि तिथे झुकिनी वगैरे ते सुद्धा होतं, ते शूट करायचं राहून एका सेक्शनमध्ये झुकिनी, नंतर चेरी टोमॅटो, बेबी कॉर्न, अजून काय म्हणतात येल्लो झुकिनी, ब्लॅकबेरीज, मशरूम एकाच सेक्शनमध्ये होते. पण मला वाटतं विहान शूटच करतोय, पण ते बटनच दाबलं नव्हतं त्याने शूटच झालं नाही त्याच्यामुळे. तर पुढच्या वेळेस गेली ना तर नक्की शूट करेल मी. तर हे काकड्या वगैरे तिथून 30 रुपये दोन का 1.5 kg आहे, तर 15 रुपये kg होत्या तिथे, 15 रुपये किलो. तर अशा 1.5 की 2 किलो, म्हणजे 2 किलोला थोडीशी कमी 2-3 ग्राम. तर बघू शकता ह्या काकड्या घेऊन आलेली आहे कारण इतके गोड लागतात ना मस्त. तर असं भाजीपाला खूप स्वस्त आणि एकदम ताजा भेटतो स्टार मॉलमध्ये. बघू शकता एवढा आणलेला आहे. आणि बाकी मग एक्स्ट्राच्या वस्तू मी इथे बियाण त्यांच्यासाठी स्नॅक घेऊन आली. तर हेच आपण बाहेर गेला ना बाहेर बघायला, तर बाहेर 35-40 रुपयाला भेटतं, तर तिथे फक्त 16 रुपयाला भेटलेलं आहे हे क्रोसॉन. तर हे घेऊन आली. त्याच्यानंतर हे काय म्हणतात 15 रुपयाला होतं, 23 रुपयाचं हे काय म्हणतं पास्ता मॅक्रोनी, तरी 15 रुपयाला पुरी आहे. 15 की 14 रुपयाला घेतलेली आहे. बिल आता कुठे गेलं काय माहिती त्याचं. हे बिल आहे का? हम्म, 15ला पडलं ते. नंतर ते 15ला पडलेलं आहे मॅक्रोनी आणि हे 16 रुपयाला पडलेलं आहे हे. त्याच्यानंतर खोबरं आणलं. खोबरं 158ला अर्धा किलो. बघू शकता याच्यामध्ये खोबरं आता भाजीला वापरते. आणि त्याच्यानंतर हे आठवड्याच्या पिशव्या घेऊन आली 2-3 तिथून. तर 1 लिटर 148 रुपयाला आहे. स्टार मॉलचंच आहे हे. बघू शकता स्टार मॉल. तर एवढं घेऊन आलेली आहे. आणि बाकी मिरची तुम्हाला दाखवली, मिरची घेऊन आलेली आहे स्टार मॉलची. तिथली मला आवडते. स्वस्तता असते, पण लाल पण असते, तिखट पण असते. जशी आंबारीची असते ना तशीच ही पण मिरची असते, म्हणून मग ती घेऊन आलेली आहे. तर असं एवढं सामान घेऊन आली. आता हे सगळं मी फ्रीजमध्ये ठेवून देणार ही सगळ्या वस्तू. मशरूमची मस्त उद्या भाजी करणार. कैरी पण उद्या मस्त छान जेवणासोबत, मला खूप आवडते कैरी. लोणचं, इन्स्टंट लोणचं. तर आता हे एवढं सगळं मी
आवरून ठेवते आणि मग बोलते तुमच्याशी आता. तर इथे स्वयंपाक पण झाला आहे आणि सगळं आवरून दिलं. भाजी निवडायची मला त्याच्यानंतर. तर स्वयंपाक झाला, जेवण करून घेऊ. इथे मस्त केलेलं आहे चिकन, काळ्या मसाल्याचं चिकन केलं आहे. इथे माझ्यासाठी ना बाजरीच्या भाकरी केले ह्या, बघू शकता 2 बाजरीच्या भाकरी. बाकी पोळ्या चपात्या केल्या, भात गेला. आता जेवण वगैरे करून घेतो कारण 9:30 वाजलेले आहे. आम्ही बरोबर 9-9:30च्या दरम्यान जेवायला बसतो. आता जेवण करतो आणि जेवण झाल्यानंतर बोलते तुमच्याशी. चला.